हा देखील एक मूळ प्रश्न आहे। वळूयात पुढे आपण नवी मुंबईकडे। नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। मात्र उमेदवारी जाहीर होताच अनेक इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापलं गेल्यानं काही नाराज असून काहींनी दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश केलेला आहे। त्यामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत। तर नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार असून महायुतीमध्ये उभी फूट पडली असल्यानं शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढणार आहेत। दरम्यान नवी मुंबईतील एकूण चित्र काय आहे हे सांगण्यासाठी आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आकांक्षा, नवी मुंबईकडून देखील अनेकांच्या अपेक्षा आणि नवी मुंबईकरांच्या अपेक्षा आहेत त्या ठिकाणी असलेल्या सगळ्याच राजकीय पक्षांकडून, कारण महानगरपालिकेचं गणित हे स्थानिक राजकारणावरती ठरताना दिसतं। मात्र मतदारांपुढचे अनेक प्रश्नांपैकी पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की यंदा आपण कुणाला निवडून आणायचं। बरं, जर उमेदवारी देत असताना व्यूहरचना पाहिली तर महाविकास आघाडी महायुती कोण निवडून येणार या दृष्टीने देखील तिकिटांचं वाटप होताना दिसतं। आणि राहिलं राहता हेही सगळं घडलं नाही तर मात्र सत्तेसाठी काही पण हे राजकारण्यांनी गेल्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये दाखवून दिलेलं होतं। त्याचीच पुनरावृत्ती टाळायची असेल तर नवी मुंबईकर यावेळच्या निवडणुकांना कसं सामोरं जाणार आहेत? बरं आकांक्षा, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे। तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्ट येत नाहीये। ती तांत्रिक अडचण आपण दूर करत लगेचच नवी मुंबईकरांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत उमेदवारांकडून, राजकीय पक्षांकडून आणि कसं असेल त्या ठिकाणचं सत्ता समीकरण जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। भारतीय जनता पक्षामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली अशी माहिती निरंजन डावखरेंनी दिली। नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यानं काहींचं तिकीट गेल्यानं नाराजी आहे, पण सर्वांना समजवलं जाईल। 14 तारखेपर्यंत प्रचार यंत्रणा राबवली जाणार असल्याचं देखील निरंजन डावखरेंनी सांगितलं। तर महायुतीच्या 100 जागा विजय होणारच असा विश्वास देखील निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टी मध्ये नेहमीच नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काम हे सातत्याने होत असतं। मग ते लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच पद्धतीने या महानगरपालिकेमध्येही त्या दृष्टिकोनाने नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे। आणि निश्चितपणे जे लोक काम करतायत त्यांची थोडीशी नाराजी असणं हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे। त्या दृष्टिकोनाने त्यांना समजवण्याचं काम हे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ठाण्याचे हे निश्चितपणे करणार आहेत। या ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। थेट नवी मुंबईमध्ये आपण जाणार आहोत। आकांक्षा देशमुख आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। आकांक्षा, खरं तर आपण मगाशीच बातचीत करत होतो की नवी मुंबईमधलं सत्ता समीकरण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता एबी फॉर्म्स दिले गेलेले आहेत, त्यांची छाननी देखील होताना दिसेल। मात्र ज्यांना खरोखर उमेदवारीची अपेक्षा होती त्यांचा अपेक्षा भंग झालाय। काही ठिकाणी सरप्राइझिंगली उमेदवारी मिळाल्याचं देखील पाहायला मिळतंय। या राजकीय तडजोडींविषयी नवी मुंबईकरांचं मत काय आकांक्षा? नक्कीच, तर आज अगदी शेवटच्या क्षणी आज उमेदवारी ही जाहीर झाली। सर्वांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहे। मात्र जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना डावललं गेलं आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। स्वतः आमदार मंदा म्हात्रे यांच्याच समर्थकांना तिकीट नाकारलं गेलं तेव्हा त्या सुद्धा नाराज आपल्याला पाहायला मिळालेला होता। आणि या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही उमेदवार आहेत जे इच्छुक होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही आहे आणि काहींनी तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे, असे सोबत आपल्यासोबत आहेत। दादा, तुम्ही भाजपमध्ये होतात, आता शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे, नेमकी काय नाराजी होती तुमची? बघा, कसं आहे की स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेते आपल्या कार्यकर्त्यांना राबवून घेतात। ज्यावेळेला स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक येते त्यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये भांडण लावतात। शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कुठून तिकीट मिळेल यासाठी कार्यकर्ते सैरावैरा पळत सुटतात आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते। निष्ठेचा प्रश्न निर्माण होतो। निष्ठा कार्यकर्ते का ठेवावी हा
नक्कीच आकांक्षा, आपल्या सोबत जे यावेळेला उमेदवार ज्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे, नाखुश आहेत, ते देखील आपल्याला ऐकायला मिळत आहे. त्यांचा आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीये. आकांक्षा, त्यांच्या जवळ जाऊन तुम्ही बोललात तर कदाचित त्यांचा आवाज आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुस्पष्ट ऐकायला येईल. एकंदरीतच नवी मुंबईकरांची नाराजी आणि त्या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया आकांक्षा यांनी घेतल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते की भाजपचेच अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी नाराज असल्याचं दिसतंय. एक उदाहरण दाखल मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मंदा म्हात्रे यांची देखील एक फार मोठी कंप्लेंट आहे की भाजपच्या ज्या प्रभारींना त्या ठिकाणी तिकीट वाटप देण्यात आलेलं होतं त्यांनी आपल्याला एकूण 13 फॉर्म्स दिले. 13 फॉर्म्स दिल्यानंतरही मात्र आपल्या कार्यकर्त्यांच्या फॉर्म्सवरती सह्या करणं त्यांनी टाळल्याचा आरोप मंदा म्हात्रेंनी केला. ज्यावेळेला भाजपच्या ज्यांना ही जबाबदारी देण्यात आलेली होती त्यांचं देखील मत जाणून घेण्याचा प्रयत्न लोकशाही मराठीनं केला, त्यावेळेला एक आवर्जून समोर आलेली घटना म्हणजे अशी की त्या ठिकाणी या 13 फॉर्म्सवरती सह्या करण्यासाठी आम्ही अनुपलब्ध असल्याचं कारण त्यांनी पुढे करताना आमच्यापर्यंत वरिष्ठांकडून आलेल्या उमेदवारांनाच आम्ही उमेदवारी दिली, ज्यांचं उमेदवारीमध्ये नाव नव्हतं त्यांना आम्ही उमेदवारी न दिल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. आकांक्षा, आपण परत बोलू शकता, आपला आवाज आम्ही ऐकू शकतो. नक्कीच सर, आपल्यासोबत आणखी देखील आहेत ज्यांना इच्छुक होते मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही पक्षातर्फे, आणि जे भाजपमधनं शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळे कुठेतरी स्थानिक आहेत जे इच्छुक होते ते नाराज होते. आपण त्यांच्याकडे जाणून घ्या. दादा, तुम्ही नाराज आहात, शिवसेना शिंदे गटामध्ये तुम्ही उमेदवारीसाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत, मात्र बाहेरचे लोक आले त्यांना उमेदवारी दिलेली आहे, काय काय सांगा त्याबद्दल? मुळात कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो आणि आज असं वाटतं की कुठेतरी हा पक्षातला आत्मा काढून घेतलेला आहे, कारण एवढा मोठा अन्याय आम्हाला सहनच होत नाहीये. परंतु आमचा राग हा रोज कुठल्याही आमच्या नेत्यावर नाहीये किंवा आमच्या पक्षावर नाही, पण जी यंत्रणा पुन्हा एकदा काही तांत्रिक अडचणींमुळे नवी मुंबईकरांच्या सविस्तर प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या नाही. त्यानंतर आपण पुणे महानगरपालिकेकडे जाऊयात, कारण पुणे महानगरपालिकेतील राजकीय सत्ता समीकरण